So right now I'm with these dogs. रत्नागिरीमध्ये ॲनिमल क्रुएल्टी खूप वाढत चालली आहे. लोकं म्हणतात की यांना खायला देऊ नका, हे घाण करतात, आमच्या मुलांच्या मागे येतात. पण सगळ्यांना अवेअरनेसची गरज आहे. लोकांच्या मनात भीती आहे, ती भीती आपल्याला काढायची आहे. आता मी या 2 डॉग्सच्या मध्ये उभी आहे. त्यांना ट्रस्ट आहे की मी त्यांना खायला देणार आहे. तर असं जेव्हा डॉग्स आपल्याला ओळखतात, ते ट्रस्ट करतात, तर छोटा मूलही त्यांच्यासमोर उभं असेल ना, तर ते काही करत नाही. आपली बस शेपटी हलवत असतात आणि त्यांना खायला मिळालं ते खाऊन जातात, झोपून असतात कुठेतरी. खरं तर ही जागरूकता प्रशासनाने करायला पाहिजे, पण प्रशासन याच्याबद्दल काहीच बोलत नाही आहे. माझे व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा आणि अवेअरनेस क्रिएट करा, कारण एक गुड हार्ट असणं याच्याने तुमचं काहीच नुकसान नाही होणार आहे. जर तुम्ही एखाद्या मुक्या प्राण्यांना खायला दिलं तर तुम्हाला कसलं पाप लागणार आहे? याच्यात काही रॉंग नाही आहे. सगळ्या प्रभागातले लोकांनी थोडं थोडं अन्न, एक एक चपातीही दिली ना, तर रत्नागिरीत जेवढे डॉग्स आहेत ना, सगळ्यांचं पोट भरेल, ते आरामात झोपून राहतील. पण लोक हे करत नाही आहेत. घरी घेऊन जा इज नॉट द सोल्युशन. त्यांचा घर आहे रस्ता आणि रस्त्यावरती त्यांना फूड मिळत नाही आहे. त्याच्यासाठी आपण जर थोडे प्रयत्न केले तर त्यांना आपल्या घरात म्हणजे त्यांच्या रस्त्यावरही ते चांगल्यापणाने राहू शकतात. तर प्राणी क्रूरता ही थांबवा. रत्नागिरीत या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही आहे. आपल्याला याच्यावरती बोलून ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जय हिंद, जय